समोर येतो गोलंदाज प्रशांत आणि याचबरोबर आलेला मात्र पहिला दणका चौकार. तर दुसऱ्या फेरीतील तिसरी आणि अंतिम लढत आपल्या समोर. यावेळेला फुलार लाईनचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चेंडूमध्ये चेंडूचा मारा केलाय. एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती आले. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाहीये. खरं तर एक धाव संघासाठी सर्वाधिक महत्वाची असणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला सुरेश मोहिते आणि आपला जो फॉर्म आहे ना तो फॉर्म मात्र कायम असल्याचा या ठिकाणी निर्वाह देत असताना थोडंसं ॲग्रेशन, कारण सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये असलं ना की ॲग्रेशन आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. मग ते क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, सर्वच अगदी डगआउटमध्ये असताना देखील त्यांचं ॲग्रेशन आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळालं. हे नॅचरल आहे एखाद्या खेळाडूमध्ये. अगदी आपण म्हणतो ना की या काही अशा गोष्टी असतात की ज्या स्वाभाविक असतात आणि त्यापैकी एक अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर त्यांनी जो आपला संपूर्ण राग आहे ना तो राग या ठिकाणी व्यक्त केला. परंतु प्रतीक ठाकूर जबरदस्त संघनायक आहे. खूप चांगल्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला ऑपरेट करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं संघातील खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम करतोय आणि हेच तर गुण, कलागुण तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. पहिलं षटक इथे हाताळलं जातंय. यावेळेला मात्र कव्हर रिजन मध्ये थोडासा लो राहणारा हा चेंडू होता. करता अशा प्रकारचे हाफ अटेम्प्ट जे अटेम्प्ट आहेत ते तुम्हाला करावे लागतील. कोणत्याही प्रकारचं एक्सक्यूज देऊन तुम्हाला चालणार नाही की चेंडू माझ्यापासून दूर होता, अगोदर टप्पा पडला. या सगळ्या गोष्टींना इथे कोणत्याही प्रकारचं स्थान नाही आहे. कारण आदित्य प्रिया लॉजिस्टिक सारखा ताकदवर संघ तुमच्या समोर आहे आणि जेव्हा एखादा ताकदवर संघ तुमच्या समोर असतो ना त्यावेळेला नो एक्सक्यूज, त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज देऊन चालणार नाही. तुम्हाला तुमचा बेस्ट ऑफ द बेस्ट हा मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल आणि अशा प्रकारच्या सामन्यांमधूनच तर तुमच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केला अगदी रिलीज पॉइंटला, परंतु संधी आहे का? नाही. चेंडूला मिळते वाऱ्याची साथ आणि त्याचबरोबर ताकदीचा वापर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरेश मोहिते द मॅन इन फॉर्म, एक जबरदस्त ओपनिंग पेअर. 16 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. सुरेश मोहिते म्हटलं ना तर नेहमी प्रयत्नशील असणारा खेळाडू आणि याही वेळेला मोठा फटका आकुळ टप्प्याचा चेंडू होता, जणू निमंत्रण होतं. हे निमंत्रण स्वीकारलंय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
तर या ठिकाणी आपण पाहतोय एकूणच धावसंख्या धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 धावा धाव फलकावरती आल्या. संघर्ष संघानं टॉस जिंकणं म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर. कारण फलंदाजी स्वीकारली तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. तुमची फलंदाजी क्लिक होणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर प्रतिस्पर्धी संघ जो या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार संघ म्हणून ओळखला जातो तो संघ मात्र तुमच्यावरती हावी होईल. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये नाणेफेक हरणं हा सर्वोत्तम पर्याय असतो. परंतु कोणताही संघनायक नाणेफेक हरण्यासाठी स्टेजवरती येत नसतो. तो नाणेफेक जिंकण्यासाठीच येत असतो. परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर नक्की करायचं तर काय. कारण असा संघ ज्यावेळेला तुमच्या समोर येतो, आदित्य प्रिया लॉजिस्टिक असेल किंबहुना तुमच्या समोर येणारा मी म्हणेन रविवारच्या लॉटमध्ये रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ असेल, तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर आमचे हजमा खान म्हटलं तर अपडेटचा खजाना आहे त्यांच्याकडे. खूप काही माहिती त्यांच्या माध्यमातून मिळते आणि जी आमच्या तमाम प्रेक्षकांपर्यंत जरूर आम्ही पोहोचवू. यावेळेला समोरच्या दिशेनं स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका 6 धावांसाठी षटकार. वैभवचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेलाय. लाईन, लेंथ आणि गती या तीनही गोष्टी तुम्हाला नियंत्रित कराव्या लागतील. प्रतीक ठाकूर सारखा विस्फोटक फलंदाज, सुरेश मोहिते सारखा द मॅन इन फॉर्म ज्यावेळेला तुमच्या समोर असेल ना त्यावेळेला जणू तुमचे सगळे फ्यूज डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्यातून स्वतःला सावरावं लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स हे होत राहतात. यावेळेला चांगला कमबॅक आहे. वैभव मोहिते चांगला कमबॅक पाहायला मिळतंय आणि हा जो आलेला निर्धाव चेंडू आहे ना तो कुठेतरी तुम्हाला बूस्टरचं काम करेल. अगदी या स्पर्धेचा जर आपण विचार केला, संघर्ष संघ अजूनही आपलं आव्हान कायम ठेवू नये. या संघाला देखील निग्लेक्ट करून चालणार नाही. या संघामध्ये देखील काही असे नावं आहेत की जे या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतात. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाला नमवताना मागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती किमया करून दाखवली होती संघर्ष संघानं, संघर्ष ए संघानं. आणि आता मात्र संघर्ष बी संघ कमबॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु त्यानंतर मात्र आलेले 2 निर्धाव चेंडू प्रतीक ठाकूरला निरुत्तर केलाय. परंतु फार काळ शांत बसणारा हा खेळाडू नाहीये. यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय. चांगला कमबॅक राहिलाय. 4 चेंडूमध्ये 7 धावा आणि तेही आदित्य प्रिया संघासमोर देणं संघासाठी जमेची बाजू आहे. परंतु खरा स्ट्रगल आता आहे, कारण वैभव मोहिते वर्सेस सुरेश मोहिते. इट्स मोहिते वर्सेस मोहिते. मागे ज्यावेळेला हे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आले, मला वाटतं वैभव मोहितेच्या क्रिकेटिंग करिअर मधला तो काळा दिवस होता. 6 चेंडू 25 धावांची गरज होती आणि 4 लगातार षटकार त्या षटकामध्ये आले होते. शेवटचं ते षटक होतं. इतिहास सांगतोय, परंतु इतिहास बदलणं यालाच तर खरं क्रिकेट म्हणतात. इथे झेल सुटला होता आणि त्यानंतर मात्र 4 षटकार आले होते आणि तो झेल सुटून षटकार गेला होता. असंही काहीचं चित्र आपण पाहिलं होतं. यावेळेला मात्र लाऊड अपील आहे आणि हे अपील इथे उचलून धरलंय. फलंदाजाला मैदान सोडलंय, कारण पंचांचा निर्णय येण्या अगोदर या ठिकाणी खेळ भावना पाहायला मिळते. बॅट इज आउटर एज आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिला टेनिस क्रिकेट खेळाडू ज्याला एखाद्या कंपनीनं आपला ब्रँड अँबॅसेडर बनवला, परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. बॅट इज अ लीडिंग एज. कमालीचा कमबॅक. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठ्या शिखर जाळ्यामध्ये सापडत आहेत आणि वैभव मोहितेचा कमबॅक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. संघर्ष बी संघाकडून. वैभवचा जबरदस्त पुनरागमन गोलंदाजीमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय. या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन होत असताना आणि राहुलजी श्री चव्हाण साहेबांच्या चेहऱ्यावरती मात्र एक समाधान या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण जी स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते. चला थोडासा जो मोमेंटम आहे ना, तो मोमेंटम कुठेही गमावू नका. खेळाडूंना विनंती आहे की सामना सुरू ठेवायचा आहे. सुधीर काटे. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत सुधीर काटे. खरं तर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे युवा गोलंदाज सुधीर काटे, खूप चांगला कमबॅक आहे. इथे फुटवर्कचा वापर केलाय, पावलांचा वापर केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आय थिंक संघर्ष संघाचे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ज्यानं हा चेंडू अडवला. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्यांचा नामोल्लेख देखील केला होता आणि संघर्ष संघाचे खंदे पाठीराखे म्हणून देखील त्यांना नक्कीच पाहिलं जातं. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशी जाधव, ग्रामीण क्रिकेटमधला एक स्टार खेळाडू, रोडपाली संघाचा स्टार खेळाडू, परंतु या संघामध्ये थोडासा खाली त्याचा बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतोय. व या दोन ज्या विकेट्स आहेत ना, या विकेट सर्वाधिक महत्त्वाच्या असणार आहेत, कारण हे दोनही खेळाडू 6 चेंडू मैदानावरती उभे राहिले तर मात्र धावसंख्या 50+ देखील आपल्याला धावफलकावरती इथून पाहायला मिळू शकते. परंतु सुधीर काटे, अखोट टप्प्याचा चेंडू होता, चांगलं आम्ही म्हणेन सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं शेवटच्या 8 चेंडूंवरती. या दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय ते सन्माननीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब, सुप्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक. अगदी मराठी व्यक्ती मधवाना किंवा मराठी माणसांना आपण उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये खूप कमी वेळा पाहतो, परंतु हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये आणि खास करून केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी छाप आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. असं दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. आणि अगदी जितका त्यांचा सक्रिय सहभाग असतो ना, प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि तरुणांच्या, खास करून तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाला मात्र आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मारस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सुहास नाळे येत आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होता, 2 धावा घेतल्यात. प्रतीक ठाकूर जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती राहील संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे, कारण मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आहेत. असं नाही आहे की फक्त ऑन साईडला किंवा फक्त डीपमध्ये
तुम्ही क्षेत्ररक्षक लावलं म्हणजे प्रतीक ठाकूरला रोखू शकता. अगदी कव्हरच्या रिझनमध्ये पॉईंटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये देखील षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला. आणि एकूणच मागील पहा या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर तिसरा सामना यावेळेला मात्र थोडासा नियंत्रणाच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांनी नो चेंडूचा इशारा केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मात्र 4 धावांन करता. या ठिकाणी आणखीन एक लेफ्टी अर्थातच डावकुरे हाताचा फलंदाज प्रतीक ठाकूर, ज्याला ट्रिमेंडस ठाकूर म्हणून देखील ओळखलं जातं. मिस्टर KPL, ज्याच्या नावावरती KPLच्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक आहे, असा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शशी जाधव, ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील रोडपाली संघाचा स्टार खेळाडू. आणि अशा संघासमोर सुधीर काटेचं नियंत्रण थोडंसं हरपलं. भीमर चेंडू हाताळला गेला. यावेळेला मात्र फुलर लेंथचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न वैभव मोहिते वेगाला चेंडूवरती येतात, थेट फेकी होते. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू कलेक्ट झाला नाहीये, थोडासा आखूड राहिला चेंडू आणि तिथेच संधी मिळाली. 2 धावा धावफलकावरती आल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती. ऑलमोस्ट 13ची सरासरी. परंतु ज्या फॉर्ममध्ये सुहास नाळेनं पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली आहे, मी म्हणेन 39 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि जर का 2 चेंडूमध्ये इथे रोखलं गेलं, वैभवनं ज्या पद्धतीने शेवटचे 2 चेंडू हाताळले, इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, विकेट येणार का? होय, वैभव मोहिते जेलच्या खाली आहे. सेफ पेअर ऑफ हँड, विकेट आली आहे. प्रतीक ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र अप्रतिम संगीत, मनसे गीत आपण या ठिकाणी नक्कीच ऐकलं. अगदी जनसामान्यांच्या मनामनामध्ये वसलेलं आणि या महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं एक कणखर नेतृत्व आदरणीय राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांचे काही शिलेदार मनसे चषकाचं आयोजन या कळंबोली या शहरामध्ये गेली अनेक वर्ष सातत्यानं करतायत. 15-16 वर्षांचा इतिहास असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. अंतिम षटक, अंतिम काही चेंडू शिल्लक. सागर दरेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 1 धाव कंप्लीट केली आहे. इथे मात्र धावबाद उड्याची शक्यता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. शेवटच्या 2 चेंडूमध्ये आल्या 2 धावा, 1 विकेट. एकूण धावा धावफलकावरती आल्या 41 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 42 धावांचं. या 42 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग, जाऊयात पुन्हा एकदा एक मनसे गीतासाठी डीजे ऑपरेटर यांच्याकडे.
एका अशा व्यक्तिमत्वाची ज्यानं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसांचं अस्तित्व खूप कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खास करून ज्या पद्धतीचं आपण क्षेत्र पाहिलं, कारण आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर समाजसेवेच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून कळंबोली विभागामध्ये त्यांचं कार्य हे उल्लेखनीय राहिले. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपल्या व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवरती हे व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. नुकत्याच झालेल्या जागतिक स्तरावरच्या एका पारितोषिक सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मात्र त्यांना एका सर्वोच्च पुरस्कारानं देखील सन्मानित केलं गेलं. अर्थातच केमिकल इंडस्ट्रियल. तर या दरम्यान अक्षयजी कोळेकर साहेब विद्यार्थी सेना अध्यक्ष यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. आणि या अशा व्यक्तिमत्वाचं मात्र सहर्ष स्वागत आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी व्यवसायानं डॉक्टर असणारे एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि यांचं मात्र या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ऑल इंडिया केमिकल सेक्टर बेस्ट बिझनेसमॅन हा अवॉर्ड मात्र सन्माननीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना जागतिक स्तरावरचा हा सन्मान दिला गेला आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांचा जो प्लांट आहे, अर्थातच जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये वृक्षारोपण दरवर्षी त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि फक्त वृक्षारोपण केलं जात नाही तर काळाची गरज म्हणून त्या वृक्षांची योग्य ती काळजी देखील त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आणि हे खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलं आहे की एक इंडस्ट्रियलिस्ट परंतु निसर्गाबद्दल असणारं त्यांचं प्रेम आणि वृक्षप्रेम. कारण वृक्ष लागवडीचे महत्त्व काय हे आपण करोनासारख्या कालावधीमध्ये पाहिलं. जिथे जी झाडे आपल्याला अगदी मोफत ऑक्सिजन देतात तो ऑक्सिजन मात्र माणसांना खरेदी करावा लागला होता. आणि खरेदी करूनही काही ठिकाणी काही लोकांना ऑक्सिजनच्या अभावी आपला जीव देखील गमवावा लागला होता. म्हणजे एकूणच जर पाहिलं तर निसर्गाबद्दल असणारं त्यांचं प्रेम, समाजाबद्दल असणारं त्यांची आपुलकी, खेळ आणि खेळाबद्दल असणारं त्यांची एक अतूट नातं, या सगळ्या गोष्टी एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर असं व्यक्तिमत्व आदरणीय गोरक्षनाथ जी गायकवाड साहेबांना आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. आणि अगदी त्यांच्यातील जे कलागुण आहेत ना, त्यांच्यातील जे सर्व गुण आहेत ना, ते तेजसजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून देखील. कारण मला चांगलं आठवतंय गतवर्षी आय थिंक या ठिकाणी पावसाळी रबर बॉल स्पर्धेच्या निमित्तानं आपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला होता. आणि तिथे ऑलमोस्ट 1000 झाडांसह तेजसजी देखील आपल्या समोर जुळले गेले होते. आणि या मैदानावरती स्वतः खड्डे खडून त्यांनी ते वृक्षारोपण करताना आपण त्यांना देखील त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मनसे नवरात्र उत्सव देखील आपण कळंबोलीमध्ये पाहतो. एक अग्रमानांकित समजला जाणारा तो नवरात्र उत्सव आहे, गणेशोत्सव आहे. आय थिंक यावर्षी त्यांच्या नियोजित जागी ज्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो तिथे कदाचित डेव्हलपमेंटसाठी ती जागा गेलेली आहे. परंतु गायकवाड साहेब आहेत म्हटल्यानंतर पर्याय हा ऑलरेडी त्यांच्या माइंडमध्ये असणार आहे. आणि येत्या नवरात्र उत्सवामध्ये त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्यांच्या ज्या काही आयडियाज आहेत ना, ते आपल्याला जरूर पाहायला मिळतील. कदाचित या मैदानावरती देखील त्यांचा नवरात्रोत्सव आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं थोडंसं सामन्याच्या दिशेने देखील फोकस करूयात. एकूणच धावफलकावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. धावांचा पाठलाग इथे करावा लागेल. आणि धावांचा पाठलाग करताना मात्र तुम्हाला सर्वोत्तम खेळ, कारण बेस्ट टीमच्या अगेन्स्ट ज्यावेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमचा खेळ देखील बेस्ट होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. बबलू कोळेकर संघनायक यावेळेला मैदानाच्या आतमध्ये मुंबई पोलीस सेवा दलामध्ये गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असणारे हे बबलू कोळेकर नवी मुंबई गुन्हे शाखा विभागाशी बिलॉंग करतात. परंतु इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जर पाहिलं तर गुन्हेगारांचा पाठलाग करताना आपण त्यांना पाहिलं, परंतु इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 धावा धावफलकावरती आल्यात. सुहास नायची बॅट तळपणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करा. आता पंचांना विनंती आहे की खेळाडूंना पुश करत राहा. खेळाडूंना आपण थोडंसं पुश करत राहा. यावेळेला अखोट टप्प्याचा चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप. साहिलच्या अगेन्स्ट या ठिकाणी आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये.
परंतु साहिलच्या अगेन्स्ट आक्रमण केल्याशिवाय तुम्हाला पर्याय देखील नाहीये. जर सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर मात्र तुम्हाला आक्रमण हे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल आणि ते आक्रमण इन एनी हाऊ कंडिशन तुम्हाला अगदी या चेंडूपासूनच करावं लागेल. सुहास नाळे यावेळेला जोरकस प्रहार केलाय, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. सिंगल धाव फलकावरती आहेत. इथे विकेटला महत्त्व देऊन चालणार नाही. इथे तुम्हाला आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल. सिंगल न या ठिकाणी भात बनणार नाहीये. 3 धावा धावफलकावरती आल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूवरती देखील मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो बबलू कोळेकर संघाचे संघनायक. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. बॅटीचा लिडिंग एज अजिंक्यनं मात्र टिपलाय झेल. बाहुबलीनं आपल्या बाहूचा ताकद या ठिकाणी दाखवली आहे. अगदी सहज हा झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 1 पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय तो संघर्ष संघानं. मात्र आपण पाहतोय अजित नाळे नॉन स्ट्रायकिंग एंडला, सुहास नाळे ऑन स्ट्रायकिंग एंडला. आणि या दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन आपल्याला मुख्य मंचाच्या दिशेनं जरूर या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं तर सन्माननीय पाहुण्यांची मात्र मांदेळे आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि अशाच एका दिग्गज व्यक्तिमत्वाचं मात्र काही क्षणातच या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय की काही क्षणातच सन्माननीय पाहुणे प्रवक्ते शहर अध्यक्ष नवी मुंबई सन्माननीय गजानन काळे साहेबांचं मात्र काही क्षणातच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं तर सातत्यानं या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आणि खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि ज्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत येते की काही क्षणातच शहर अध्यक्ष तथा नवी मुंबई प्रवक्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय गजानन काळे साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळेल. यावेळेला धाव घेण्याचा मानस होता. 12 चेंडूंमध्ये 39 धावा म्हणजे तुम्हाला एका षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके, ज्यापैकी एक मोठा फटका फलंदाज. तर या दरम्यान आपण पाहतोय की ज्या सन्माननीय पाहुण्यांचा खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी वाट पाहत होतो
फटाक्यांची आतषबाजी आणि या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मात्र सन्माननीय गजानन काळेसाहेब प्रवक्ते शहर अध्यक्ष नवी मुंबई या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचाच्या दिशेनं होत आहे शुभागमन. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवक्ता तथा अध्यक्ष शहर अध्यक्ष नवी मुंबई सन्माननीय गजानन काळेसाहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि अगदी स्वागत गीताच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सन्माननीय गजानन काळेसाहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. या स्पर्धांच्या आयोजकांनी केलेली विनंती आणि या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपला अमूल्य वेळ खर्च करून सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचाच्या दिशेनं होत असताना शुभागमन. तर या दरम्यान आपण पाहतोय की सन्माननीय गजानन काळेसाहेब प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष नवी मुंबई गजानन काळेसाहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं तर दिग्गज कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठी फळी सातत्यानं आपल्याला मनसे चषकाच्या माध्यमातून या व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि असंच एक कणखर नेतृत्व राजसाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन आणि राजसाहेबांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र साकारण्यासाठी ज्यांनी कंबर कसली अहोरात्र मेहनत करत मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कासाठी सातत्यानं लढणारं असं एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय गजाननजी काळेसाहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत. तर स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. DJ Asif SK. यावेळेला शरीराचा भेद घेणारा चेंडू होता. चपकन चेंडूनं वळण घेतलं. काही समजणार सुहास नाही तोपर्यंत मात्र शरीराचा वेध चेंडूने घेतला.
ही गुणवत्ता आहे. याच मैदानावरती टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरला होता गोलंदाजीच्या माध्यमातून सागर दरेकर. ओके ओके ओके. तर सागर आहेत नक्कीच या ठिकाणी. आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम. अर्थातच आदित्य